पत्नीचा कोयत्याने निर्घृण खून केल्यानंतर घराला कडी लावून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मूळ गावी जाऊन विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी पतीला आजन्म सश्रम कारावासाची सुनावली शिक्षा। राजगुरुनगर येथील जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश SP पोळ यांनी सुनावली शिक्षा। चाकणच्या नाणेकरवाडी येथे 18 नोव्हेंबर 2017 रोजी घडली होती घटना। बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथील प्रल्हाद नरहरी रूपनर या 35 वर्षीय पतीला ठोठावली शिक्षा। सहाय्यक सरकारी अभियोक्ता विकास देशपांडे वसंत वाळेकर यांनी सरकारी पक्षाची बाजू मांडली। त्यांनी या खटल्यात तपासले 13 साक्षीदार। कोर्ट पैरवी म्हणून महिला पोलीस कॉन्स्टेबल पूजा काळे यांनी पाहिले काम। पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे संचालक अरुण चांभारे यांना अपात्र ठरवणारा राज्याचे दुग्ध व्यवसाय विकास मंत्री अतुल सावे यांच्या निकालास मुंबई उच्च न्यायालयाने दिली स्थगिती। राजेंद्र लक्ष्मण म्हसे यांच्या पडताळणी अर्जावर 29 जुलै रोजी मंत्री अतुल सावे यांनी अरुण चांभारे यांच्या अपात्रतेचा दिला होता निकाल। या निकालास मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने अरुण चांभारे यांना मिळाला दिलासा। आता पुढील सुनावणीकडे लक्ष। मंत्री सावे यांच्या निकालाविरोधात अरुण चांभारे यांनी उच्च न्यायालयात घेतली होती धाव। न्यायालयातील सुनावणीमध्ये मंत्र्यांच्या आदेशाला मिळाली स्थगिती। पूर्वीच्या जिल्हा परिषदेच्या पाईट पिंपरी बुद्रुक गटातील सरपंच आणि गाव कारभाऱ्यांच्या हरकतींचा रेटा फळाला। गाव पुढाऱ्यांच्या मदतीने जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांनी प्रशासनाच्या विचित्र प्रभाग रचनेतील त्रुटीवर ठेवलं बोट। वाबगाव रेटोडी गटातून निमगावची पळवापळवी टाळण्यासाठी बाजार समितीचे सभापती विजयसिंग शिंदे यांनी घेतली होती हरकत। निमगावची पळवापळवी करू नये म्हणून प्रशासनाकडे डझनभर हरकती। सभापती विजयसिंग शिंदे आणि शरद बुट्टे पाटील दोन्ही हरकतदारांचं मनासारखं झाल्यानं मर्जीतील गाव पुढाऱ्यांमार्फत हरकतींचा दबाव आणि सत्तेचा वापर केला असल्याची तालुक्यातील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा। हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत आळंदी नगर परिषदेच्या वतीने राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांपासून नागरिक, कर्मचारी, महिला बचत गट, विविध संस्था यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। आळंदी शहरात हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता स्पर्धा आणि विविध देशभक्तीपर जनजागृतीचे उपक्रम। आळंदी नगर परिषद शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय अभिमानाची भावना, स्वच्छतेचे महत्त्व आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्यासाठी जनजागृती, चित्रकला स्पर्धा, तिरंगा राखी मेकिंग, तिरंगा रांगोळी स्पर्धा, स्वातंत्र्य दिनानिमित्त हस्ताक्षर स्पर्धा, माझे संविधान या विषयावर निबंध स्पर्धा, समूह गीत गायन आणि चित्रकला स्पर्धा। उपक्रमांच्या माध्यमातून स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, देशभक्ती आणि सामूहिक जबाबदारी यांचे प्रभावी संदेश। मुख्याधिकारी माधव खांडेकर यांची माहिती। आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर विद्यालयातील 10वीच्या 1997-98 बॅचच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचं अनोखं गेट टुगेदर। ग्रुपमधील आरती गांधी, नवनाथ भांडवलकर, स्मिता दरेकर यांच्या प्रमुख नियोजनात माऊलींच्या सुवर्ण कलशासाठी दिली देणगी। श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त हबप पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्याकडे 75,000 रुपयांची रोख रक्कम केली सुपूर्त। सुमारे 12 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची एंट्री। हलक्या श्रावण सरीमुळे शेत शिवाराची तहान भागली। खेड तालुक्यात खरीपाचा 78.75% पेरा। सोयाबीनची 14,781.50 हेक्टर क्षेत्रावर पेरणी। भात पिकाची 7,260.50 हेक्टरवर लागवड। पावसाच्या आगमनामुळे फुलोऱ्यात आलेलं सोयाबीन पीक डोलू लागलं। सोयाबीन उत्पादक शेतकरी खुश। स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आधार पावलांना या सामाजिक संस्थेच्या वतीने वाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक समूह शाळेतील 110 विद्यार्थ्यांना शालेय स्पोर्ट्स शूजचे वाटप। मागील 10 वर्षापासून संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन असे वर्षातून 2दा आदिवासी भागात राबवले जातात सामाजिक उपक्रम। आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या 47 शाळांमधून 1600 शूजचे वाटप। यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जीवन लेंडकर, ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे सदस्य ॲडव्होकेट सिद्धिका लांडगे, बँक अधिकारी शंकर सोमवंशी, संस्थेचे सभासद तेजस घाडगे, केंद्र प्रमुख तुकाराम धादवड, मुख्याध्यापिका वैशाली बोराडे, अरुण तळपे, क्षमा घोडके आदींची उपस्थिती। ऑगस्ट महिन्याचा तालुकास्तरीय लोकशाही दिन येत्या सोमवारी 18 ऑगस्ट रोजी होणार।
खेडचे उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे यांच्या अध्यक्षतेखाली कानेवाडीतर्फे चाकण येथील ग्रामपंचायत कार्यालयात सकाळी 11 वाजता तालुका लोकशाही दिन पाळण्यात येणार। खेड तालुक्यातील नागरिकांनी आपले प्रश्न आणि अडचणी मुदतीमध्ये दाखल करावे, तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी केले आवाहन। राजगुरुनगर शहरात स्मार्ट मीटर बसवण्याचा उद्योग तात्काळ थांबवा। ॲडव्होकेट दीपक तिगळे यांचं महावितरणच्या शाखा अभियंत्यांना निवेदन। स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांची आर्थिक पिळवणूक होणार असल्यानं शहरवासियांचा तीव्र विरोध। शहरात स्मार्ट मीटर बसवणे थांबले नाही तर आंदोलन छेडण्याचाही ॲडव्होकेट तिगळे यांनी दिला इशारा। राजगुरुनगर पंचक्रोशीतील तिनेवाडी परिसरात बिबट्याची दहशत वाढली। लोकवस्तीमध्ये बिबट्याचा वावर। लोकवस्तीमध्ये फिरणारा बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण। राजगुरुनगर वन विभागाने लोकवस्तीतील बिबट्या बंदोबस्त करण्याची रहिवाशांची मागणी। आता धरणांमधील पाणी साठ्यावर एक नजर।